नमस्कार. सर्व लाडक्या माता-बहिणींचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज सर्व लाडक्या माता-बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे, की आता ज्या लाडक्या माता-बहिणींना आता जे ₹1,500 8व्या हप्त्याचे मिळायला सुरू झाले आहेत, म्हणजे बँक खात्यात जमा व्हायला सुरू झालेले आहेत. पण बरेच अशा लाडक्या माता-बहिणी आहेत, की त्यांच्या बँक खात्यामध्ये अजून हे 8व्या हप्त्याचे ₹1,500 मिळाले नाहीत. तर कोणकोणत्या लाडक्या माता-बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये येस टाईप करायचं आहे आणि ज्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर त्यांनी नाही असं टाईप करायचं आहे. तर चला आपण पाहणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये की कोणकोणत्या लाडक्या माता बहिणींना पैसे मिळाले नाहीत, तर त्यांना कधी आणि किती पैसे मिळणार आहेत. तर चला तर आपण व्हिडिओबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला पटापट लाईक करा. सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर चला आपण महत्त्वाची माहिती लाडक्या माता बहिणींसाठी पाहणार आहोत. तर चला सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओ पहा. ज्या तुम्ही योजनेचा लाभ घेत आहात म्हणजे ती लाडकी बहीण योजना, तर त्या लाडकी बहीण योजनेचे 8व्या हप्त्याचे पैसे 7 तारखेपासूनच लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झाले आहेत. म्हणजे 7 तारखेपासून 7 मार्चपासूनच सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरू झाले आहेत. तर माहितीनुसार लाडक्या माता बहिणींना ₹1,500 देण्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्याचेच पैसे देण्यात आलेले आहेत. मार्च महिन्याचे पैसे देण्यात आलेले नाहीत. पण अशा बऱ्याच लाडक्या माता बहिणी आहेत की त्यांना अजून हे ₹1,500 मिळाले नाहीत फेब्रुवारी महिन्याचे. तर त्यांच्यासाठीच आपण ही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर त्या लाडक्या माता बहिणी व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. त्या लाडक्या माता बहिणींना म्हणजे ज्या लाडक्या माता बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत, तर त्या लाडक्या माता बहिणींना पण हे ₹1,500 मिळणार आहेत. पण ते कधी मिळणार आहेत, तर त्या लाडक्या माता बहिणींना आज आज शनिवार आहे त्यामुळे आज कदाचित त्या लाडक्या माता बहिणींना पैसे मिळायचे नाहीत आणि उद्या पण त्या लाडक्या माता बहिणींना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे डायरेक्ट लाडक्या माता बहिणींना ते सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी त्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे पडणार आहेत. म्हणजे ज्या लाडक्या माता बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत, तर त्यांना ₹1,500 त्यांच्या बँक खात्यामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी मिळणार आहेत. काहीच काळजी करण्याची गरज नाही लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला पण पैसे मिळणार आहेत. तुम्हाला पैसे कशामुळे मिळाले नाहीत? कारण एकदा सर्व लाडक्या माता बहिणींना सरकार पैसे पाठवत नाही. टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या माता बहिणींना पैसे मिळत असतात. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींना हे ₹1,500 मिळणार आहेत. काहीच काळजी करण्याची गरज नाही. कारण की एकही लाडक्या माता बहिणींना या योजनेमधून वगळण्यात आलेलं नाही. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या ₹1,500 सर्व लाडक्या माता बहिणींना मिळणार आहेत. म्हणजे जे लाडक्या माता बहिणींना आतापर्यंत 7 हप्ते टोटल मिळालेले आहेत, तर त्या लाडक्या माता बहिणींना तर मिळणारच आहेत. पण ज्या लाडक्या माता बहिणींना अजून किंवा 2 किंवा 4च हप्ते मिळाले आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 2 किंवा 4च हप्ते मिळालेले आहेत, तर ते लाडक्या माता बहिणींना आता डायरेक्ट जे 4थ्या हप्त्यापासून ते डायरेक्ट 8व्या हप्त्यापर्यंतच त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या माता बहिणींना काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हे ₹1,500 मिळणार आहेत. 8वा हप्ता मिळणार आहे. तर आदित्य तटकरे यांनी मार्च महिन्याची काही महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे, तर त्याबद्दलही आपण पाहणार आहोत. तर आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे, की आम्ही मार्च महिन्याचे पण पैसे लवकरच लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये पाठवणार आहोत. म्हणजे 17 किंवा 18 मार्चला तुमच्या बँक खात्यामध्ये जे मार्च महिन्याचे ₹1,500 आहेत, ते पण तुम्हाला मिळणार आहेत. ते पण तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे फेब्रुवारीचे ₹1,500 तुम्हाला 7 तारखेपासून सुरू झाले आहेत. तर ते 9 किंवा 10 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. तर कोणकोणत्या लाडक्या माता बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यात 7 किंवा 8 तारखेला पैसे मिळाले आहेत, तर त्या लाडक्या माता बहिणी जिल्ह्याचं जिल्हा कमेंट करायचा आहे. तर 7 किंवा 10 तारखेपर्यंत ज्या लाडक्या माता बहिणींना मिळाले नाहीत, तर त्या लाडक्या माता बहिणींना पण मिळणार आहेत. आणि जसे का तुम्हाला हे फेब्रुवारीचे 1,500 मिळाले, की लगेच आदित्य तटकरे यांनी मार्च महिन्याची पण महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे, की आता लाडक्या माता बहिणींना जे फेब्रुवारीचा महिना तर आम्ही पाठवलाच आहे. पण त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही मार्च महिन्याचे पण ₹1,500 पाठवणार आहोत. म्हणजे मार्च महिन्याचे पण तुम्हाला 9वा हप्ता लवकरच मिळणार आहे. माहितीनुसार तुम्हाला 9वा हप्ता 17 किंवा 18 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पण त्या अगोदर आदित्य तटकरे या हप्त्याबद्दल महत्त्वाची काय माहिती देतील, तर आपल्या चॅनलवर लगेच तुम्हाला
पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता-भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. कारण मी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि सर्वप्रथम तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे सर्व लाडक्या माता-भगिनींनी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण नवीन-नवीन व्हिडिओ मार्च महिन्याबद्दल काही नवीन माहिती आली की सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. तर सर्व लाडक्या माता-भगिनींना लवकरच पैसे मिळणार आहेत. काहीच काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर सर्व लाडक्या माता-भगिनींचे धन्यवाद व्हिडिओ पाहण्याबद्दल. लवकरच आपण मार्च महिन्याची पण खूप मोठी महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहोत. त्यामुळे लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ पाहण्याबद्दल.